गाईस, तर मी सकाळी गुड मॉर्निंग जगदंब तर मी मगाशी जो व्हिडिओ शूट केलेला तो मी आधी अपलोड करते का तर तो मधूनच हे झालेलं. आता आम्ही चाललेलो आहोत नाश्ता करण्यासाठी. आता सगळ्यांनी तर नाश्ता केलेला आणि राहिली फक्त मीच एकटी नाश्त्यासाठी ब्रेकफास्ट करण्यासाठी. तर आज आहे सॅटर्डे म्हणून आम्ही चाललो आहोत अशा प्रकारे बाहेर ब्रेकफास्ट करण्यासाठी. तर आणवीचे पप्पा चाललेले आहेत मॅच खेळण्यासाठी आणि आमची अशी रेडी होऊन अशी नाकामध्ये बोट घालत आहे. तुमची पण मुलं नाकामध्ये बोट घालतात का मला कमेंट्स करून सांगा. आणि अशा प्रकारे आता आम्ही चाललो आहोत घराच्या पाठीमागेच, पण त्यासाठी आम्हाला इतका लांब असा रस्ता ओलांडून येण्याची गरज पडते. तर पुण्यामध्ये हेच असं, तुम्हाला अगदी जवळच्या जवळ जायचं असेल आणि तुम्हाला गाडीमध्ये 4 व्हीलर मध्ये जायचं असेल तर तुम्ही रॉंग साईडने नाही जाऊ शकत. तुम्ही घराच्या मागे सुद्धा तुम्हाला खूप मोठा लॉंग कट घेऊन जावा लागतो. तर आम्ही आता चाललेलो आहोत. मी तुम्हाला येताना चालत येताना दाखवेलच आम्ही किती जवळ आलतो, पण त्यासाठी जवळपास आम्ही ऑलरेडी आता 10 मिनिटं झाली मी चाललीये आणि एवढ्या लांब आता आम्हाला का तर 4 व्हीलर मध्ये जायचंय. म्हणून मग आणि बाबा आम्हाला जाता जाता सोडत आहेत मला आणि आणवीला तिथं ब्रेकफास्ट करण्यासाठी. तर तेवढ्यासाठी मग आम्हाला एवढं लांब यावं लागत आहे. आता किती लॉंग वेनी जायचं आहे. आणि पुण्यात सुद्धा केसांवरती भांडे विकायला येतात. हे अशा प्रकारे आम्ही आता चालत आहे. ही बेकरी खूप छान आहे, इथून आम्ही पाव आणतो. जेव्हा आपण पावभाजी करतो तेव्हा नक्कीच मी आजच पावभाजीचा बेत करणार आहे. आणि अशा प्रकारे पहा इथून आपण जात आहोत. आता हा आमच्या घराच्या मागचाच हे आहे, पण एवढ्या लांब आता यावंच लागतं आपल्याला का तर ते गव्हर्नमेंटनी रोडच असे बनवलेले आहेत की ट्रॅफिक जाम वगैरे. ऍक्च्युली हा आमचा भाग आहे ना तो IT पार्क आहे, त्याच्यामुळे इथे रोडचे रूल्स खूपच आहेत की तुम्ही इकडूनच जावं लागतं, इथून जावं लागतं तुम्हाला. आणि त्याच्यामुळे मग ते रूल फॉलो करावंच लागतात, नाही तर जागोजागी ट्रॅफिक पोलीस असतात आणि मग त्याच्यामुळे आपल्याला ते रूल फॉलो करूनच त्या रोडने जावं लागतं. आता पहा आता ऑलमोस्ट आम्ही पुन्हा एकदा आमच्या घराकडेच चाललेलो आहोत. आणि हे पहा आता आम्ही आलेलो आहोत आमच्या घराकडे. तर आमच्या घराचे 1, 2 आमच्या बिल्डिंगचे 1, 2, 3, 4 असे पार्ट्स होत आहेत. खूप सारे आमच्या भागामध्ये नवीन कन्स्ट्रक्शन होत आहेत. आता माझं आहे का तुम्ही आणि आपल्या हे पहा आता आम्ही पोहोचत आहोत आमच्या सोसायटीच्या मागच्याच बाजूला. चौपाटी आता पुण्यामध्ये ना खूप ट्रेंड चालू आहे की जागोजागी चौपाटीज आहेत. तुम्ही जिथे जाल त्यात प्रत्येक चौकामध्ये तुम्हाला अशी चौपाटी मिळेल. खाऊ गल्ली वगैरे अशी त्या टाईप त्याला चौपाटी म्हणतात, तशी मिळेल तुम्हाला जागोजागी. आणि आणवी सांगते की तिच्या स्कूलची बस आहे इथून स्टार्ट होते. असे सोसायटीचे असे हे आहेत इथे सगळ्या GKच्या सोसायटीज खूप आहे त्या साईडला. आणि GKचं कन्स्ट्रक्शन तुम्हाला माहिती सेमच असतं त्यांचा. काही जरी खालचं पॅटर्न काही जरी असलं तरी त्यांचं जे वरचं टेरेसचं पॅटर्न असतं तो सेमच असते. हे पहा आली अशी खाऊ गेली आमच्या सोसायटीची. हे पहा नाही इथे नाही थांबायचे आम्हाला नको, आम्हाला इथे नाही नको, आम्ही एवढ्या लांबून नाही, आम्ही आमच्या रेग्युलर चौपाटीलाच थांबणार आहोत. आणि काही रोहित वडेवाले वडे नाही खायचे आम्हाला, ऍक्च्युली इडलीच खायची. आम्हाला बाहेर साऊथ इंडियन फूडच आवडतं. एक दिन जैसे 100 साल है. हे पा आली राजवी फूड जंक्शन. हे नॉनव्हेज झटका आहे. इथे ना आमच्या मावशी पोळ्या करायला येतात. हे पा इथे असं यांनी आता आम्हाला थांबवलेलं आहे. आता इथून आम्ही जाऊ. तर अशा प्रकारे आमच्या अन्वी अशी रेडी झालेली आहे, मीही रेडी झालेली आहे आणि आम्ही आलेलो आहोत आता इथे. तर हे पहा इथे अशा प्रकारे ही चौपाटी आहे आणि इथे आता आम्ही डोसा खाणार, मिसळ खाणार. अन्वीला जे हवं ते अन्वी खाऊ शकते. लेट्स कंटिन्यू. आणि इथे ना असे फ्रेंड्स आता शॉप ओपन होत आहेत, अजून काही झाले नाही, सकाळी खूप अर्ली मॉर्निंग आहे. आणि आम्ही घेतलेला आहे एक कट डोसा आणि एक मिसळ पाव. तर अशा प्रकारे भुलेश्वरची मिसळ आहे इथे. आणि इथे आमच्या अन्वी आता वेटिंग करत आहे घरी नूडल्स खाऊन, मॅगी खाऊन. तो मॅगीचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, मी शेअर करते. तो ऍक्च्युली अर्धवटच झाला आणि मग व्हिडिओ कट झाला.
आणि मग त्याच्यानंतर आता मी हे नवीन ब्लॉगिंग स्टार्ट करत आहे आणि अशा प्रकारे आम्ही बसलेली आहे. इथे अशा प्रकारे चौपाटी आहे. अजून चौपाटी काही दुकान अजून फार शॉप सुरू नाही झालेले. तर आम्ही इथे उडुपीच्या समोर बसलेलो आहोत. व्यंकटेश आणि भुलेश्वर मिसळ आम्ही मागवलेली आहे. पाण्याची बॉटल तर आम्ही काही घरूनच घेऊन आलेलो आहोत का तर जवळच आहे म्हणून. आणि आता येत आहे आणि वेटिंग फॉर द डोसा अँड मिसळ. आणि अशा प्रकारे आलेला आहे अन्वीचा कट डोसा. आणि हा पहा, हा आहे अन्वीचा कट डोसा. आणि अशा प्रकारे अन्वी कट डोसा ही खात आहे. आम्ही अन्वीच्या ॲन्युअल कॉन्सर्टच्या दिवशी पण आलो. त्यावेळेस आम्ही तो व्हिडिओ तुम्ही शॉर्ट्समध्ये पहा. मी ॲक्च्युली शॉर्ट जास्त अपलोड करते, व्हिडिओ कमी अपलोड करत आहे, लॉंग व्हिडिओ. तर तुम्ही आता माझे लॉंग व्हिडिओसोबत माझे शॉर्ट्स पण पहा, ते पण खूप छान छान असतात. तर पाहत राहा तुम्ही शॉर्ट्स. आणि अन्वी एन्जॉय. आणि ॲन्युअल कॉन्सर्टचा पण दिवस आम्ही इकडे याच बेंचवरती बसलेलो आणि आज पण याच बेंचवर. बेल्ट थोडा मागे कर ना बेटा, बेल्ट थोडा मागे कर ना तुझा. थांब ना अन्वी. फ्रेंड्स, आता मी मागवलेला आहे मिसळ. तर तुम्हाला मिसळ पाव आवडते का नक्की मला कमेंट्स करून सांगा. तर आम्ही असे मागवलेले आहे मिसळ. आणि याच्यावरती मी असे आता लिंबू पिळत आहे छान मस्तपैकी. आणि आम्ही एन्जॉय करतो आता मिसळ पाव. तुम्ही पण सगळे एन्जॉय करा. आणि तिखट लागण्यासाठी असं दही असतं, ते दही त्याच्यावरती टाकायचं असतं आणि अशा प्रकारे मिसळ खायची असते. तर आम्ही एन्जॉय करते तिचा डोसा आणि मी एन्जॉय करते माझी मिसळ. तर तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग नक्की मला कमेंट्स करून सांगा. फ्रेंड्स, आता आम्ही काय केलेलं आहे, एक मिसळ आणि एक कट डोसा खाल्लेला आहे. आणि आता आम्ही पाहत आहोत की अन्वीचे पप्पाही आलेले आहेत. त्यांची मॅच ॲक्च्युली पाऊस येतोय ना त्याच्यामुळे कॅन्सल झाली आहे. तर ते अर्ध्या रस्त्यातून आलेत माघारी. तर आता आम्ही जात आहोत दुसरीकडे खायला की काय मिळते ते पाहायला. तरी ते पहा पुणेकरांचा सॅटर्डे अशा प्रकारे होतो. आणि अन्वीचे पप्पा घेत आहे तिथे बरंच काय काय आहे. तर यांचा हा बन मस्क आहे ना, तो फार फेमस आहे. तो मी आधी पण दाखवला होता. खूपच सुंदर असा असतो. बनवत आहे ते. आमच्या अशा प्रकारे आज खात आहे पोहा. आणि आमच्या मिस्टर दिगेंनी घेतला होता पोहा, पण आम्हीच एन्जॉय करते पोहा. हे पहा अशा प्रकारे हा आहे पोहा. मला नको आहे पोहा, पण मी टेस्ट करते.